तर पुणे महापालिका निवडणुकीमध्ये दोन दादांमध्ये जुंपलेली असतानाच आज मुख्यमंत्री फडणवीसांची इथे सभा पार पडली आणि यावेळेला फडणवीसांनी जोरदार टोलेबाजी केली। शेरोशायरी केली आणि तसंच निवडणुकीमध्ये विरोधकांना पाणी पाजणार असा इशारा सुद्धा दिलाय। खरं म्हणजे पुण्याची निवडणूक हळूहळू गरम होते। ते दादा बोलतायत, हे दादा बोलतायत, अण्णा बोलतायत। आता जरा निवडणुकीला रंग भरतोय। पण खरं तर मी असं म्हणेन की चर्चा ही जेवढी मागे जाईल तेवढा या ठिकाणी अनेकांना आपण काय केलं हे सांगावं लागेल आणि मग त्यातनं अनेक अडचणी निर्माण होतील। पण मी या निवडणुकीत ठरवलंय, मुंबईमध्ये मला थोडंसं बोलावंच लागतं, कारण उत्तर दिलं नाही तर लोकांना आपण दुर्बल वाटतो। पण बाकी माझा निवडणुकीचा फोकस हा पूर्ण विकासावर आहे। कारण आपलं एक तत्व आहे, शरीफ है हम किसी से लड़ते नहीं, शरीफ है हम किसी से लड़ते नहीं, वरना जमाना जानता है हम किसी के बाप से डरते नहीं। आर्टिफिशियल इंटेलिजन्स लेड अशा प्रकारचं एक सीसीटीव्हीचं नेटवर्क हे आपण तयार करतोय। पाणी दे रे बाबा, बोलून बोलून घसा थांबतो। आज जरी या ठिकाणी पाणी पित असलो तरी निवडणुकीमध्ये विरोधकांना पाणी पाजणार आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारात शिगेला पोहोचलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांची न्यूज 18 लोकमतचे संपादक मंदार फणसे यांनी विशेष मुलाखत घेतली। या मुलाखतीमध्ये आदित्य ठाकरे यांनी मुंबईच्या विकासाबाबतचं विजन मांडलंय आणि याच वेळेला बोलताना आदित्य ठाकरेंनी शिवसेना आणि भाजपावरती जोरदार निशाणा साधलाय। विरोधी पक्ष म्हणून तुम्ही काम करताय आणि मनसे तुमच्या सोबत आहे। तुम्हाला असं वाटतं की मुंबईमध्ये त्या अर्थाने तुम्ही खरंच विकास करू शकाल? कारण आधी म्हटलं गेलं बरं की तुमचीच सत्ता होती 25 वर्ष शिवसेना होती। नाही मंदारजी, मला एक सांगा, तुम्ही जेव्हा आता भाजपला विचाराल ना प्रश्न, एक माझ्या वतीने त्यांना 100% विचारा। पहिली गोष्ट म्हणजे जे तुम्ही सांगता की 25 वर्ष काहीच नाही झालं, 25 वर्षांमधून 20 वर्ष भाजप आमच्या सोबत होती। जेव्हा आम्ही 107 108 आकड्यांवर होतो तेव्हा भाजप 17 18 मॅक्सिमम 25 होती। तेव्हा पण भाजपनी उपमहापौर, इम्प्रूव्हमेंट कमिटी, BST कमिटी, शिक्षण समिती ह्या सगळी पद्धतीने उपभोगून मजा मस्ती करून झालेली आहे। जर आम्ही काहीच नव्हतो करत तर तुम्ही आमच्यासोबत का होतात? आणि जर आम्ही काम केलं असेल तर तुम्ही आम्हाला शिव्या का देताय?